आजचा नवीन घटक आहे कोन व कोनाचे प्रकार. पहा, पहिला प्रकार आहे काटकोन. तर 90 अंशाच्या कोनाला काटकोन म्हणतात. पहा, 90 अंशाचा कोन. दुसरा कोन आहे लघुकोन. काटकोनापेक्षा लहान असणाऱ्या कोनाला लघुकोन असे म्हणतात. आता पहा, काटकोनापेक्षा लहान म्हणजे 90 अंशापेक्षा लहान. हा 90 अंशाचा असेल तर त्याच्यापेक्षा लहान. हे पहा, त्याच्यापेक्षा लहान असणाऱ्या कोनाला लघुकोन असे म्हणतात. तिसरा प्रकार आहे विशाल कोन. काटकोनापेक्षा मोठ्या असणाऱ्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात. काटकोन म्हणजेच 90 अंश आणि 90 अंशापेक्षा जास्त माप असणाऱ्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात. हा जर काटकोन असेल तर याच्यापेक्षा मोठा कोन हा विशाल कोन असतो. पहा, इथे आकृतीत दाखवलेला आहे, हा विशाल कोन आहे. प्रश्न 1, आकृती दिलेली आहे. हा कोन कोणत्या प्रकारचा आहे? पहा, हा कोन जर सरळ इथे रेषा असेल तर 90 आणि 90 पेक्षा हा मोठा आहे, म्हणून हा विशाल कोन आहे. प्रश्न 2, आकृती दिलेली आहे. हा कोन कोणत्या प्रकारचा आहे? पहा, इथे सरळ रेषा असेल तर हा काटकोन असतो आणि काटकोनापेक्षा हा लहान आहे, म्हणून हा लघुकोन आहे. प्रश्न 3, आकृती. हा कोन कोणता आहे? पहा, हा कोणता कोन आहे? तर इथे एक सरळ उभी सरळ आडवी रेषा आणि इथे हे जे चिन्ह आहे चौकोन तयार होतो इथे मध्ये, तर हे काटकोनाचं चिन्ह आहे, म्हणून हा कोन आहे काटकोन. पर्याय 3. प्रश्न 4, खालीलपैकी विशाल कोन कोणता? पहा, पर्याय दिलेले आहेत. हा काटकोन पुढील काटकोनापेक्षा लहान आहे, हा लघुकोन, आणि हा काटकोनापेक्षा मोठा आहे, म्हणून हा विशाल कोन, आणि इथे तर हा त्रिकोण दिलेला आहे इथे, म्हणून हा पर्याय नाही. पर्याय 3 हा विशाल कोन आहे. प्रश्न 5, खालीलपैकी लघुकोन कोणता? पहा, हा कोन दिसतोय आपल्याला 90 अंशापेक्षा लहान, हा लघुकोन आहे. हा काटकोन आहे, हा काटकोनापेक्षा मोठा, हा विशाल कोन आहे. इथे तर चौकोन आहे, म्हणून लघुकोन 90 अंशापेक्षा लहान कोनाला लघुकोन असे म्हणतात. प्रश्न 6, 4 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणता कोन असेल? पहा, पर्याय दिलेले आहेत. आपण आकृतीच्या माध्यमात पाहू. या घड्याळामध्ये जर 4 वाजलेले दाखवले आहेत आणि यांच्या काट्यांचा जर आपण विचार केला तर या काट्यांमध्ये विशाल कोन आपल्याला दिसत आहे, म्हणून विशाल कोन पर्याय 2. प्रश्न 7, ठीक 3 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणता कोन असेल? पहा, घड्याळ काढायचं आहे. घड्याळामध्ये जर 3 वाजलेले दाखवले असतील तर तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन हा कोन तयार होत असतो. पर्याय 2. प्रश्न 8, इथे पहा, घड्याळ दिलेला आहे. घड्याळात 3:10 दाखवलेले आहेत आणि या काट्यांमध्ये कोणता कोन आहे हे विचारलेलं आहे. तर पहा, एक सरळ आडवा आहे, परंतु हा जो मिनिट काटा आहे तो 12वर असेल तर तो सरळ असतो, परंतु हा पुढे त्याच्या गेलेला आहे, म्हणून 12वर असेल तर तो काटकोन असतो, परंतु हा 12पेक्षा पुढे गेलेला आहे आणि त्यांच्यामधला कोन कमी झालेला आहे, म्हणून हा लघुकोन तयार झालेला आहे. पर्याय 2 लघुकोन. प्रश्न 9, खालीलपैकी काटकोन कोणता आहे? पहा, काटकोन ओळखण्यासाठी अतिशय सोपी ट्रिक आहे. इथे जे हे कोणाचं चिन्ह आहे ते कोणाचं चिन्ह पाहायचं आणि ते जर चौकोनी दिलेलं असेल याप्रमाणे तर तो काटकोन असतो. पहा, काटकोन. त्याच्यानंतर ब पर्याय पाहिला तर कोणाचं तोंड खालच्या बाजूला जरी असेल, परंतु इथे हे जे चिन्ह आपण पाहिलं तर हे काटकोनाचं चिन्ह आहे, म्हणून पर्याय ब काटकोन.
आता इथे पहा, हे चिन्ह चौकोनी नाही आहे आणि हा कोन आपल्याला 90 अंशापेक्षा लहान दिसतो, म्हणून हा लघुकोन आहे. हा विशाल कोन आहे. हे काटकोनाचं चिन्ह फक्त याच काटकोनालाच असतं. विशाल कोन आणि लघुकोन यांचे चिन्ह वेगळे असतात. म्हणून फक्त अ आणि ब योग्य. पर्याय 2. प्रश्न 10. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती पहा. आकृती आणि त्या कोणाचं नाव अशा जोड्या दिलेल्या आहेत, तर चुकीची जोडी शोधायची आहे. पहा, इथे काटकोनाचं चिन्ह आहे आणि नावसुद्धा काटकोन आहे, म्हणून ही जोडी बरोबर आहे. इथे जर पाहिलं तर इथे हा विशाल कोन दिलेला आहे, परंतु त्याचं नाव लघुकोन दिले, म्हणजे ही जोडी चुकीची आहे. इथे जर पाहिलं तर इथे हे चिन्ह लघुकोनाचं दिलेलं आहे. लहान ही रेषा दिसते, हे लघुकोनाचं चिन्ह आहे आणि त्याला नाव विशाल कोन दिलेलं आहे, म्हणून ही जोडीसुद्धा चुकीची आहे. पर्याय ड. इथे किरण आकृती दिलेली आहे आणि त्याचं नावसुद्धा किरण दिलेलं आहे, म्हणून फक्त ब आणि क या 2 जोड्या चुकीच्या दिलेल्या आहेत, म्हणून पर्याय 3. फक्त ब आणि क. प्रश्न 11. सोबतच्या आकृतीत एकूण किती लघुकोन आहेत. पहा, इथे बॉक्स दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक कोन दिलेले आहेत. त्यात एकूण किती लघुकोन आहेत पाहूयात. पहा, हा पहिला तर काटकोन आहे. 1 हा लघुकोन आहे. 2 हा लघुकोन, इथला विशाल कोन आहे. हाही विशाल कोन आहे. हा काटकोन आहे. पहा, इथे एक लघुकोन आहे. हा काटकोन, काटकोन आणि काटकोन, तर एकूण 1 2 3 लघुकोन आपल्याला इथे दिसत आहेत, म्हणून पर्याय 1 3.